RT ॲडमिशन 2025ची प्रोसेस सुरू आहे। यामध्ये आता जे सेकंड लिस्टमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते, यामधून जेवढ्या जागा शिल्लक राहणार होत्या त्या जागा थर्ड लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना मिळणार होत्या। परंतु तर यामध्ये असं एक झालं की यांची जी डेट होती, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी डेट होती, ही यांना वाढून आता 1 एप्रिल 2025 करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ॲडमिशनचं जे प्रमाण आहे हे वाढू शकते। तर बघू शकता यामध्ये जोपर्यंत आता सेकंड लिस्टवाले विद्यार्थ्यांची प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत थर्ड लिस्ट लागणार नाही आहे। तर यामध्ये सध्या तरी आजच्या डेटपर्यंत जे ॲडमिशन आहे ह्या 7000 ॲडमिशन झालेले आहे। कारण यामध्ये अंदाजे 31000 ॲडमिशन विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले आहेत। तर आता यामधून जेवढे विद्यार्थी सिलेक्ट होतील आणि जेवढ्या जागा शिल्लक राहतील तेवढे विद्यार्थी इथे सेकंड लिस्टमध्ये सिलेक्ट करण्यात येणार आहे। म्हणजे जे थर्ड लिस्ट राहणार आहे आपल्याकडे एक रेग्युलर, त्यानंतर ही वेटिंगवाली आणि त्यानंतर आता तिसरी वेटिंग। तर अशा प्रकारे ही लिस्ट लागणार आहे। डेट वाढवून दिल्यामुळे आता ॲडमिशनचं जे प्रमाण आहे हे सुद्धा वाढू शकते। तर यामध्ये जेवढ्या जागा आता शिल्लक राहतील आपल्याला हे आता 1 तारखेपर्यंत यांना प्रोसेसची म्हणजे जी ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट वाढवून दिलेली आहे। तर जागा आता किती शिल्लक राहणार यावरती संपूर्ण थर्ड लिस्टमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे आणि थर्ड लिस्टमध्ये सुद्धा विद्यार्थी वेटिंगमधलेच सिलेक्ट करण्यात येणार आहे। नॉट सिलेक्टेड विद्यार्थ्यांना चान्स नाही आहे, कारण तेवढ्या जागा नाही आहे RDA जवळ। त्यामुळे आता त्यांना चान्स मिळण्याचे चान्सेस खूपच जास्त कमी आहे। त्यामुळे जे आता तर RD कडून जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर थर्ड लिस्ट लागणार आहे, फक्त थर्ड लिस्ट ही 1 तारखेनंतर लागणार। तर त्या संदर्भात संपूर्ण अपडेट RD प्रोव्हाइड करेल। ती अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।